नुपूरजी प्लीज तुम्ही दरवाजा उघडा नंतर माझा खूप प्रॉब्लेम होईल हो. काय नाही होणार. ए सोन्या, अगं ऐक ग, ऐक. हे बघ हे बघ हे बघ, वैभवराव तुझी वाट पाहतायत ग. असं नवऱ्या मुलाला वाट पाहायला लावू नये ग, बरं नसतं. हो, हो. उघड सोन्या. बरं उघडते. तुझं शाकल लोकांनी बघण्याच्या झेला बरोबर बरोबर झेल. हा उघड. काकू तू आहेस ना? हो. हा मग मी वळते आता. अय्या हे काही चादर का डोक्यावर घेतली तुम्ही? हे बाई बोला ना, सवय आहे ग. आवडली ना एखादी गोष्ट की डोक्यावर घेतो तो. काकू बरं झालं ना तू त्या टकल्या मुलाला नाही म्हणालीस. म्हणूनच आज हे इतकं चांगलं स्थळ आलं. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना, बोला. हो 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 नाही सांगायचं होतं मला. मला तुम्ही खूप आवडता. ईशा मग आता तुम्ही मलाही डोक्यावर घेणार की काय? नाही नाही. दीदी पटकन दे. थांब थांब थांब. बसलाय का नीट? नाही रे, असं कसं घातलास तू? कुठल्या बाजूने? अरे हे तर काढ आधी. काय रे तू? थांब थांब जरा थांब 1 मिनिट. काय कळत नाहीये मला. हा हा ओके ओके. वहिनी शोभतं का तुम्हाला हे? शैलावंश, हे बघा आम्ही जे काही करतोय ना ते नुपूरच्या भल्यासाठीच करतोय. मान्य आहे आम्ही सगळ्यांपासून लपवून ठेवलं, पण आम्ही लगेच सांगणार आहोत सगळ्यांना हे. लग्न झाल्यानंतर आम्ही लवकरच सांगणार आहोत. हो. वैभव तू जा, मी समजावते त्यांना. हं? जा. मला काही समजवायची गरज नाहीये. सगळं समजलंय मला. शैलावंश, खरंच वैभव खूप चांगला मुलगा आहे हो. आपल्या नुपूरला लग्नानंतर खूप खुश ठेवेल तो. आणि लग्नानंतर पण हे असंच राहिलं तर? आता देवाच्या इच्छेपुढे कुणाचं काही चालतं का? नाही, मी थांबवणार हे लग्न. मी नीरजला सगळं सांगितलंय.